रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 927 पासून. जे ब्रह्म अग्नीला दीपन करण्याची शक्ती देते, ज्या चंद्रापासून जगतात अमृताची प्राप्ती होते त्याला सुद्धा जे अमृत देते, ज्या सूर्याच्या उजेडापासून सर्व जग व्यवहार करते त्याला ज्याचे पासून दृष्टी प्राप्त होते, ज्याच्या तेजाने तारांगणाचंही तेज प्राप्त होते, तसेच महातेज ज्याचे तेजाने तेजस्वी होते. जगतात जे मूळ पदार्थ म्हणून आहेत त्यांचे सुद्धा जे मूळ, बुद्धीची बुद्धी, तसेच बुद्धी व जीव यांचे सुद्धा जे आदिकारण आहे, जे मन, डोळे, कान, वाचा यांचे सुद्धा जे आदिकारण आहे, जे प्राणाचे जीवन आहे, गतीचे चरण आहे, ज्याच्यामुळे क्रियेस करतेपणा येतो, हे पंडुकुमारा, विस्तार व संहार यांना आपापले रूप ज्याचेमुळे प्राप्त होते, जे पृथ्वीस धारण करणारे, जे पाण्याचे जीवन व ज्याचे योगाने तेज प्रकाशमान होते, जे वायूस वाहण्याची शक्ती देते, ज्यात आकाश सामावते, फार काय सांगावे, सर्व भासमान वस्तू ज्याच्या तेजामुळे कळतात. हे पांडवा, या सर्व जगतात जे आदी कारण असून ज्याचे ठिकाणी द्वैताचा भास होत नाही, ज्याचे दर्शन होण्याबरोबर द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी नाहीशी होते, मग तेच ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी होऊन ज्याचे योगाने ब्रह्म कळते तेही तेच होय. ज्याप्रमाणे हिशेबाचा ताळा जमल्यावर हिशेबाच्या कच्च्या कागदांचे काम संपते, त्याप्रमाणे ब्रह्म प्राप्ती झाल्यावर साध्य व साधक हे नाव नाही तसे होते. अर्जुना, ब्रह्माचे ठिकाणी द्वैताचा संबंधही राहत नाही. आता हे राहू दे, ते सर्वांच्या हृदयात वास करत आहे ते ब्रह्म.